नमस्कार अमरावती. अमरावतीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीरांना अनोख्या पद्धतीने मानवंदना अर्पण केली जात आहे. रांगोळीच्या माध्यमातून महापुरुषांची व्यक्तिचित्रे साकारत कलावंतांनी देशभक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. पीपल्स कला मंच चांदूर रेल्वे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 20 ऑगस्ट दरम्यान रांगोळी व्यक्तिचित्र प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध रांगोळी चित्रकार प्रमोद आर्वी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 27 कलावंत सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त या कलावंतांनी सलग 17 तास मेहनत घेत महापुरुषांची भव्य रांगोळी चित्रे साकारली. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही प्रशिक्षण कार्यशाळा पूर्णतः निशुल्क असून रांगोळी कलेला केवळ कलात्मकतेपुरते मर्यादित न ठेवता त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान 18 ऑगस्ट रोजी या कलाकृतींचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावतीतील कलाप्रेमींना या अनोख्या रांगोळी कलेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. रांगोळीच्या रंगातून स्वातंत्र्यवीरांचे विचार आणि देशभक्तीची भावना जिवंत करणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, माझं नाव प्रमोद सदाशिव आर्वी. आम्ही मालेगावहून आहे आणि आमच्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी तब्बल 12 लोकांची टीम आहे. ह्या रांगोळी कार्यशाळेमध्ये 15 ऑगस्ट निमित्ताने आम्ही स्वातंत्र्य सेनानी आणि महापुरुषांची इथे विद्यार्थ्यांकडून रांगोळी करून घेतलेली आहे. या रांगोळीला तब्बल सलग 12 तास लागलेले आहेत आणि ह्या रांगोळी करण्यासाठी आम्ही लेक आणि पिगमेंट कलरचा वापर करतोय. हे लेक पिगमेंट कलर आपल्याला सांगली, सातारा, मुंबई आणि पुणे या शहरामध्ये मिळतात. हे रासायनिक रंग असल्या कारणाने आपल्याला पावडर ही जी घासून आपल्याला रांगोळीमध्ये आपल्याला मिक्स करून ही रांगोळी तयार केली जाते. आणि ह्या रांगोळी पूर्ण सहभागी जे विद्यार्थी होते ते खूप लांबून म्हणजे छत्तीसगड, नागपूर, वर्धा, आर्वी अशा जागेहून त्यांनी या रांगोळी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवलेला आहे. आणि ह्या मुलांनी ह्या 9 तासात 3 दिवसात जे प्रशिक्षण घेतलं ते अथक परिश्रम त्यांचे या रांगोळीतून दिसून येत आहे.